निकू निकू सॉरी, खरंच सॉरी. जे काय झालं त्याबद्दल खरंच सॉरी. मला वाटलं की तू तू रागवलीस माझ्यावर, तू कायमची दुरावलीस असं वाटलं ग मला. दीदी काही काय, मी इथे आले नाही याचा अर्थ असा नाही की मी दूर गेले तुझ्यापासून. काय? आणि तू का सॉरी म्हणतेस? तुझी काय चूक आहे यात? ही मुलगी इथे काय करते? मी तुला त्या दिवशी बजावलं होतं. ही मुलगी माझ्या घरात या चाळीत त्या समर्पिता किचन मध्ये मला दिसता कामा नये. मग ही काय करते इथे? आई अगं काय अगं? काय अगं? नाही हा समीर, यावेळी नाही. प्रत्येक वेळी मी तुझं बोलणं ऐकून घेतलंय, माघार घेतली, पण आता नाही. तू जर माझा मुलगा असशील आणि माझ्या मान अपमानाची जरा जरी चाड असेल ना, तर या मुलीला समर्पिता किचन मध्ये तू कामावर ठेवणार नाहीस. शपथ आहे तुला माझी. अर्पिता मॅडम, आईने यावेळेला अगदी मला धर्मसंकटात टाकलं. मी तिची शपथ नाही मोडू शकत आणि मला माहिती आहे तुम्हालाही आवडणार नाही मी तिची शपथ मोडलेली. सॉरी, पण निकीला समर्पिता किचन मध्ये मी कामाला नाही ठेवू शकत. वा 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 नीलांबरी, आज आपलं नाणं अगदी खणखणीत वाजतंय. वा समीर. काय गे निक्की, ऐकलं नाहीस समीर काय बोलला ते? हा, तुझ्या दीला भेटायला आली होतीस ना? झालं भेटून? चल निघ निघ म्हटलं ना. निकी एक मिनिट. आता का थांबवतोयस? 1-2 मिनिटात आलो मी.